दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी मड तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 125 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 30 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले। गेल्या 5 महिन्यात डिसेंट फाउंडेशन, शंकराय हॉस्पिटल तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्यानं 1000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे, प्रवास, निवास, नाश्ता, जेवण हे सर्व मोफत असून 1 महिन्याची औषधं देखील मोफत दिली जातात। तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण यांनी उपस्थितांना केलंय। या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य महेंद्र सदाकाळ, शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉक्टर दिव्या देवी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हस्करे, सचिव मुरलीधर मोढवे, पोलीस पाटील नारायण म्हस्करे, गणपत म्हस्करे, गणेश मेहर, तपासणी तज्ज्ञ सिद्धी मोरे, सपना शर्मा, नियती शिंदे, समृद्धी जंगम, विश्वनाथ पाटील, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिर यशस्वी होण्यासाठी मड, तळेरान, सीतेवाडी व पारगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघांनी प्रयत्न केले। मोतीबिंदू शिबिराचा 3रा आयोजन आहे। आज मड हा जर परिसर पाहिला तर याच्या आजूबाजूला बहुसंख्य वाड्या आहेत आणि त्यामुळे पेशंट पण चांगले इथं भरपूर प्रमाणात सापडतात। इथले जे ज्येष्ठ नागरिक संघ असतात यांचं नियोजन अगदी चांगलं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत आहे। जर असाच प्रतिसाद लाभत राहिला तर आपण अजून 2-3 कॅम्प इथं खरोखर चांगले होते। तर डिसेंट फाउंडेशनची माहिती सगळे जितू शेठ आमचे संस्थापक यांनी सांगितलेली आहे। डिसेंट फाउंडेशनचे असे भरपूर उपक्रम चालू आहेत आणि सामाजिक बांधिलकी जपून डिसेंट फाउंडेशन हे समाजामध्ये काम करत आहे। तरी मी तुम्हा सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। मड, शंकराय हॉस्पिटल पनवेल, मड ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या मड गावामध्ये हा 3रा कॅम्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर सर्वसामान्य व्यासपीठ आता उशीर झालेला आहे। हे सर्वजण आपली काळजी घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपल्याला डिसेंट फाउंडेशन आणि आरोग्य यांच्या मार्फत या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया शिबिर, मोफत नेत्रदान या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत आहे। खरं तर आपला भाग हा आदिवासी पट्ट्यातील असल्याकारणाने या ठिकाणी अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते, परंतु डिसेंट फाउंडेशन हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आणि आपल्या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी, कारण जे तरुण असतात, घरातील तरुण मंडळी असतात ते स्वतः दवाखान्यात जाऊ शकतात, ते स्वतःचे वापर स्वतः घेऊ शकतात, परंतु जे ज्येष्ठ नागरिक लोक असतात त्यांना अनेक अडचणी येत असतात, मग त्यांना अनेक विचार होत असतात त्या वयामध्ये। परंतु सर्वात महत्त्वाचे असं आणि जर आपल्याला उपकारच असेल तर हे सुद्धा काही बघायचे नसत। त्यासाठी डिसेंट फाउंडेशन आणि आरोग्य आपल्यासाठी जे सर्वात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, ते दरवेळी या ठिकाणी येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात। या ठिकाणी अगोदर आपल्या सर्वांची तपासणी करतात आणि त्यामध्ये त्यांना जे काही लोक आढळतात की यांच्यावर शस्त्रक्रिया होणार ते गरजेचं आहे, त्या लोकांना स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी पनवेल या ठिकाणी घेऊन जातात। आता या सर्वांनी सांगलेल्या त्यांच्या अनुभवातून त्या ठिकाणी आपलं हॉस्पिटल हे अतिशय सुसज्ज आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि त्याहीपेक्षा त्या ठिकाणी काळजी घेणारी माणसं ही माणुसकीची एक जरा जपणारी माणसं आहे। त्याच्यामध्ये पाटील सर असतील, त्यांची सर्व टीम असेल, ही टीम आपल्या सर्वांसाठी देवदूतासारखी त्या ठिकाणी आपल्या सर्व धावून येते आणि आपली घरातल्या लोकांसाठी काळजी घेते। एक आई आपल्या लहान मुलांची जशी काळजी घेते तशी पाटील सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी तुम्हाला मुलाप्रमाणे त्या ठिकाणी घेऊन जातात, जपतात, तुमचे पालनपोषण त्या ठिकाणी करतात, तुम्हाला ज्या हव्या गोष्टी तुमच्या बघतात आणि तुमचं ऑपरेशन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर तुम्हाला लागणारे औषधं सुद्धा त्या ठिकाणी मोफत देतात आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करतात। आणि म्हणून आपण त्या ठिकाणी निसंकोचपणे आपली तपासणी करून घ्या, शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्या ठिकाणी जवळ जावा आणि त्या ठिकाणी आपल्या डोळ्याचं आरोग्य अतिशय चांगलं सुव्यवस्थित पार पडेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण
आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना असेल, मित्र परिवाराला असेल, आपल्या जवळ कोणी एखाद्या व्यक्तीला अडचण असेल त्याला सुद्धा या गोष्टी सांगा आणि त्याचं सुद्धा या ठिकाणी शस्त्रक्रिया होतील. खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. प्रत्येक विनंती आपले डिसेल फाउंडेशनचे अध्यक्ष खरं तर ते खूप चांगले उपक्रम या तालुक्यामध्ये राबवतात. त्यांच्यामुळेच अनेक ठिकाणी अनेक ज्येष्ठ अधिकारी ठिकाणी या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या आगामी जे संजय गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब कातकरी समाजाचा मुलगा आमच्या गावामध्ये आहे. खरं दिसायला खूप मोठी अडचण आहे. पाटील सरांनी तुम्हाला एक विनंती केली तर थोडा आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे. पण आधार कार्ड त्याचा उपलब्ध होईल, परंतु आज त्याला एवढी तिकट परिस्थिती की त्याला समोरची व्यक्ती सुद्धा दिसत नाही आणि एक गरीब कुटुंबातला जो मुलगा आहे तर थोडंसं आमची विनंती आहे तुम्हाला त्याला जर नेलं त्याचं ऑपरेशन आपण आपल्या माध्यमातून करून दिलं तर नक्की त्याच्या कागदपत्राची पूर्तता आम्ही 8 दिवसात करू. पण त्याला आज इतकी नितांत गरज आहे त्या गोष्टीची ते त्याला गेल्यावर फक्त आधार कार्ड नसल्यामुळे आपल्या कॅम्पमध्ये त्याला ते फायदा देणार नाही. थोडं आधार कार्डची गोष्ट आहे ती आम्ही 8 दिवसात मध्ये पूर्तता पूर्ण करून देतो. आज जर आपण आपल्या कॅम्पमधून त्याला नेलं तर खऱ्या अर्थाने गरीब व्यक्तीची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल अशा प्रकारे आपल्याला विनंती करतो. इथल्या मठ ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. हे सर्व मंडळी ज्येष्ठ नागरिक संघातली त्याच्यामुळे सर्व टीम या टीमलाही धन्यवाद देतो. आपण ह्या वेळेस सुद्धा आपल्यामधल्या तरुणपणाला सुद्धा लागले असे आपण काम या ठिकाणी करताय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानतो. पुण्याच्या आपल्या सर्व या ठिकाणी आल्यात त्याबद्दल आम्ही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आता मी तर समाजात आमच्या सरांनी सांगितलंय आल्याने एकाने प्रश्न विचारला मी नव्हता कोण ऑपरेशन चांगले होतात का. मी सांगितलं मला विचारण्यापेक्षा जी लोक ऑपरेशन करून आलेत ना त्यांना विचारा. आता कोणतरी ज्येष्ठ होतं ते त्यांनी मला रस्त्यातच तिथं आढळले ऑपरेशन चांगले होतात का. मग मी माझ्या हॉस्पिटल बद्दल चांगलं सांगेन पण तू जी लोक ऑपरेशन करून आले ना त्याला विचारा. ते आता दिसत नाही कुठं पेपर काढलाय त्यांनी तरुण आहे ते बघा. मला विचारण्यापेक्षा जी आजी ऑपरेशन करायला गेली तिने विचारा. बाबा हे हॉस्पिटल एक सुसज्ज आहे. मी पण एका हॉस्पिटलमध्ये होतो. ती नोकरी सोडून या हॉस्पिटलला आलो. 14 वर्ष मी त्या हॉस्पिटलला ते पण डोळ्यांचं हॉस्पिटल आहे. डॉक्टर हातीपोडकर एक नावाजलेले डॉक्टर आहे. पण ही संस्था खूप मोठी आहे. भारतामध्ये यांची 14 हॉस्पिटल आहेत. वर्षाला 1.25 लाख लोकांची आम्ही ऑपरेशन मोफत करतोय. 1.25 लाख. तुमच्या जुन्नर तालुक्यात आजपर्यंत काल आम्ही अकलागडला त्यांना फोन केला की जुन्नर तालुक्यात आजपर्यंत ओतूर सावरगाव आलेफाटा हा आपला नंतर कुसूर अशी पकडून 1000 ऑपरेशन केली. 1004 लोकांची ऑपरेशन केली म्हणजे 1004 लोकांना नवीन दृष्टी दिली. एवढी आम्ही 6 महिन्यात रायगडमध्ये पण सुद्धा कुठल्या एकाला दिली नसते. जुन्नर तालुक्यात ऑपरेशन केली. जुन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करायचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी डिसेंट फाउंडेशनची टीम गेली. डिसेंट फाउंडेशनचं सहकार्य आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलो. नाहीतर तुमची आमची ओळख झाली नसती. म्हणून तुम्ही त्याचा फायदा घ्या. आपले सर जाऊन आले मी त्याला मुद्दाम नेले. हॉस्पिटल बघा. हॉस्पिटल मधली सोय बघा. तुमच्या पुण्यामध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये सुद्धा सुसज्ज हॉस्पिटल नाही. राहण्याची सोय केले त्यांना पण मी आता उभा करतो. एकाला त्यांनी सांगावं अर्जी म्हणून याचा फायदा घ्या. आम्ही जेवढे आहेत ते बोलले की जोपर्यंत चालेल तोपर्यंत आम्ही महिला ऑपरेशन कॅम्प करत जाऊ. तुमचा मठ परिसर खूप मोठा आहे. आदिवासी पट्टा आहे तर सर्वांना डोळे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत महिला येत राहू आम्ही. धन्यवाद. आपण जुन्नर तालुक्यामध्ये डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खरं तर मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करत आहोत. आणि एक आनंदाची बातमी या 4-5 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 1004 लोकांना आपण दृष्टी देण्याचं काम शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि ह्या 1004 लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेल्या आहेत. त्यासाठी या टीमचं आणि शंकराय हॉस्पिटलचं मनापासून आपण कायच्या गरज पूर्ण खरं तर पूर्णपणे मोफत हे ऑपरेशन या ठिकाणी केले जातात. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आपले तपासणी असेल विविध तपासण्या असतील त्याचबरोबर इथून आपल्याला जाणे येणे त्या ठिकाणी राहणे खाणे पिणे ऑपरेशन आणि पुन्हा परत एक महिन्याची औषधं त्या हॉस्पिटल कडून आपल्याला
सर्व काही पूर्णपणे मोफत दिलं जातं आणि याचा लाभ आपल्या तालुक्यातील या जनतेला आणि गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे. खरं तर जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त तालुका करण्यासाठी डिसेंट फाउंडेशनचे प्रयत्न आणि त्याला मिळालेली शंकराय हॉस्पिटलची साथ यामुळे निश्चितपणे आपला तालुका आपण मोतीबिंदू मुक्त करणार आहोत, यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि यासाठी या सर्व मंडळींचं व्यासपीठावरील सर्व मंडळींचं आपल्याला सहकार्य लाभत आहे. त्यांचंही मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. खरं तर आज इथं आपल्या मळ गावामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आपण केले आणि आजच नारायणगावच्या वारुवाडीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपला एक नवीन उपक्रम सुरू आहे, जो महिला वर्गामध्ये जो ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि म्हणून डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनचं आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून महिलांचं ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे, आपल्या गावात सुद्धा नंतर भाऊ आपण निश्चितपणे पुढच्या काळात आपण त्या शिबिराचं आयोजन करणार आहोत. आणि जसं आपण मोतीबिंदू मुक्त जुन्नर तालुका करण्याचं स्वप्न पाहिजे तसंच आपण कॅन्सर मुक्त जुन्नर तालुका करण्याचं सुद्धा स्वप्न आपण पाहिलेलं आहे. तालुक्यामध्ये विविध ठिकाणी खरं तर आपल्या तालुक्यामध्ये 13 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण या शिबिराचं आयोजन करणार आहोत. तसेच विविध गावांमध्ये सुद्धा आपण या शिबिराचं आयोजन करत आहोत. तर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. मग ज्येष्ठांना आधार देण्यासाठी एक आजी आजोबांसाठी हा सुद्धा उपक्रम आपण राबवतोय आणि आतापर्यंत तालुक्यामध्ये 5,000 आधार कार्डांचं आपण वाटप केले. त्याचबरोबर दिव्यांग लोकांसाठी सुद्धा आपण काम करतो आणि आतापर्यंत डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून 151 दिव्यांग लोकांना आपलं 3 सायकल सुद्धा वाटप केलेलं आहे. विविध उपक्रम किशोरी मुलींसाठी सुद्धा आपला उपक्रम आहे तो अतिशय व्यापक प्रमाणामध्ये आपण 25,000 मुलींपर्यंत तो उपक्रम बनवलेला आहे. 25,000 मुलींना आपण इको फ्रेंडली आणि गरीब लोकांना मार्गदर्शक पुस्तकांचं सुद्धा त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे. हे सगळे उपक्रम करत असताना नंतर समाजातील सर्व घटकांची सर्व मान्यवरांची सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांची आम्हाला लाभत आहे. त्या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या आज खरं आपण सरकारमध्ये वेळ घालवणार नाही. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, मड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.